हॅलो स्टुडंट. तर नेक्स्ट प्रॉब्लेम फ्रॉम टॉर्शन चॅप्टरमधला दुसरा प्रॉब्लेम पाहतो आपण. सिलेक्ट अ सुटेबल डायमीटर फॉर अ सॉलिड सर्क्युलर शाफ्ट टू ट्रान्समिट 200 HP at 180 RPM. The allowable shear stress is 18 Newton per mm square and allowable angle of twist is 1 degree in a length of 3 meter. Take C म्हणजे G म्हणजे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी 0.82 × 10⁵. C आणि G एकच आहे, न्यूटन पर mm स्क्वेअर. तर आता पहिल्यांदा बघा, हा सॉलिड सर्क्युलर शाफ्ट आहे. आता इथं पॉवर दिलेली आहे HP मध्ये 200 HP. आपल्याला माहिती 1 HP 1 HP इज इक्वल टू 735.75 वॅट. सो 200 HP इज 200 × 735.75. सो इट कम्स इन वॅट. म्हणजे ह्याचं कन्व्हर्जन HP आपण वॅटमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. तर ते किती वॅट येत आहे पहा. तर तुम्ही कॅल्क्युलेट करायचं आहे. ते येतं आहे 147.15 × 10⁻³ एवढं वॅट येत आहे. ठीक आहे. म्हणजे वॅटमध्ये कन्वर्ट केलं, HPचं वॅटमध्ये कन्वर्ट केलं, त्यासाठी 735.75 HP मल्टिप्लाय केला. तर एवढं आपल्याला आन्सर आलेलं आहे वॅटमध्ये. आणि एन दिलेलं आहे त्यांनी, एन 180 RPM 180 RPM रिव्होल्युशन पर मिनिट. तर शियर स्ट्रेस दिला आहे क्यू मॅक्स. शियर स्ट्रेस दिलेला आहे 80 Newton per mm square. अँगल ऑफ ट्विस्ट दिला आहे थिटा 1 डिग्री. त्याचं रॅडियन करा 1 × π/180 म्हणजे एवढं रॅडियन झालं. π/180 रॅडियन. ठीक आहे, π/180 रॅडियन झालेलं आहे. त्याच्यानंतर लेंथ दिलेले 3 मीटर म्हणजेच काय 3000 mm. आणि आता C दिला आहे म्हणजे G घेऊया. C किंवा G आपण वापरतो. C आणि G एकच आहे, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी 0.82 × 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर. ह्याला C म्हणा किंवा G म्हणा. ओके, C किंवा G नोटेशन वापरलं जातं. आता पहिल्यांदा आपण Pचा फॉर्म्युला पाहूया. पॉवर 2π/NT/60. ह्याच्यावरनं Tचा फॉर्म्युला येईल P × 60/2πN. तर व्हॅल्यू पुटअप करूया आपण. टॉर्क काढायचं ना आपल्याला. पहिल्यांदा Pची व्हॅल्यू किती आहे 147.15 × 10⁻³ × 60/2π × 180. तर जे T येतं आहे ते तुमचं T येणार आहे न्यूटन मीटरमध्ये. तर ते किती येतं आहे पहा. ते येतं आहे 7.806 × 10⁻³ न्यूटन मीटरमध्ये येतं आहे. आता याचं आपण न्यूटन MM मध्ये कन्वर्ट करूया. 7.806 × 10⁻³ × 10⁻³ 10⁻³ मल्टिप्लाय केला न्यूटन MM करण्यासाठी. म्हणजेच किती आलं 7.806 × 10⁻6 न्यूटन MM. हे आन्सर तुम्हाला Tचं मिळून जाईल. नेक्स्ट आपल्याला ह्याच्यामध्ये डायमीटर काढायचं आहे. डायमीटर काढण्यासाठी याच्यामध्ये 2 क्रायटेरिया आपल्याला पाहायचे आहेत. एक स्ट्रेंथचा क्रायटेरिया आहे, एक आहे स्ट्रेंथचा क्रायटेरिया, आणि दुसरा आहे स्टिफनेसचा क्रायटेरिया. स्टिफनेसचा त्याच्यामध्ये हे काढण्याआधी आपल्याला IP किंवा J म्हणजे पोलार MI, त्याचं सॉलिड सर्क्युलर शाफ्टसाठी पोलार MI काय असतो π/32 D⁴. ओके. आता बघा ह्याच्यासाठी जो क्रायटेरिया आहे स्ट्रेंथसाठी तो काय आहे T/J इज इक्वल टू Qmax/R. किंवा आपण असं लिहू शकतो T/J बरोबर Qmax/R. म्हणजेच काय, R म्हणजेच डायमीटर/2. ओके. आणि स्टिफनेससाठी जो क्रायटेरिया आहे तो काय आहे T/J इज इक्वल टू Gθ/N. ओके. तर अशा पद्धतीनं आपल्याला डायमीटर काढायचं आहे. आता
टी किती आला आहे व्हॅल्यू आपल्याला, तर त्यानुसार आपण ठेवूया. तर टीची व्हॅल्यू किती आलेली आहे पहा, तर टीची व्हॅल्यू आलेली आहे 7.806 इंटू 10⁻⁶, जे काय आहे π/32 d⁻⁴. क्यूमॅक्सची व्हॅल्यू दिलेली आहे 80 आणि आपल्याला डी काढायचं आहे d/2. ओके. नेक्स्ट आता आपण काय करूया, हे d⁻⁴ इकडे घेऊया. ठीक आहे. मग आपलं काय होईल पहा, तर 7.806 इंटू 10⁻⁶. आधी मी सिम्प्लिफाय करून घेतो. 32 इंटू 32 अपॉन π/d⁻⁴. काय केलं पहा, हे जे 32 आहे ते वरती गेलेलं आहे, हे जे 32 आहे ते वरती गेलं पाय असं राहिलेलं आहे. आता इथं 80 इंटू 2 अपॉन डी, काय 2 काय झालं आहे, हे वरती गेलेलं आहे. मग आपण काय करू, d4 इकडे घेऊया. ठीक आहे. 7.806 इंटू 10⁻⁶ इंटू 32 अपॉन पाय इंटू, आता 80 इंटू 2 इकडं आणूया, 80 इंटू 2 आणि इकडं काय करूया d⁻⁴ अपॉन डी. म्हणजेच काय आले, डी क्यूबची व्हॅल्यू तुम्हाला मिळून जाईल. डी क्यूबची जी व्हॅल्यू येते ती किती येते तुम्ही कॅल्क्युलेट करा, तर ती येते 496.94 इंटू 10⁻³ याचा क्यूब रूट घेतल्यावर जे डी येतं आहे ते किती येतं आहे 79.2 mm. तर हे एक ॲन्सर आपल्याला आलेलं आहे. आता आपण स्टिफनेसकडे जाऊया. स्टिफनेससाठी हे रिलेशनशिप वापरलं आपण. टीची व्हॅल्यू काय आहे 7.806 इंटू 10⁻⁶, जे आपण पाहिलेलं आहे जेचं π/32 d⁻⁴. जीची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, जीची व्हॅल्यू किती आहे 0.82 इंटू 10⁻⁵. थिटा पण रेडियनमध्ये काढलेलं आहे π/180. यल किती आहे 3000. मग हे सिम्प्लिफाय करूया. 32 वरती गेलं, 32 इंटू 7.806 इंटू 10⁻⁶ अपॉन π/d⁻⁴ बरोबर 0.82 इंटू 10⁻⁵ इंटू पाय 3000 इंटू 180 असं आपण सिम्प्लिफाय करून घेतला. मग आपण d4 काढणार आहोत. d⁻⁴ काय येईल बघा, d⁻⁴ 32 हे इकडं गेलं, हे सगळं इकडं आणायचं. 32 इंटू 7.806 इंटू 10⁻⁶, हे इकडं गेलं, हे इकडं गेलं, 3000 इंटू 180. आता पायला पाय तसंच राहील आणि हे इकडं आलं, हे जे आहे ते इकडं आलं 0.82 इंटू 10⁻⁵ इंटू पाय. हे जेव्हा कॅल्क्युलेट करताल तेव्हा तुम्हाला d⁻⁴ येईल 166.67 इंटू 10⁻⁶ आणि डी ह्याच्यावरनं येईल 113.62 mm. तुम्हाला डीच्या 2 व्हॅल्यू आलेल्या आहेत. ही एक व्हॅल्यू आली, स्टिफनेसवरनं ही व्हॅल्यू आलेली. जास्त मोठी जी व्हॅल्यू असेल ती प्रेफर करूया आपण डी. तर ही डीची व्हॅल्यू आपण प्रेफर करायची आहे. ठीक आहे. मॅक्सिमम शिअर स्ट्रेससाठी ही व्हॅल्यू आपण डीची मॅक्सिमम डायमीटरची व्हॅल्यू पण त्यामध्ये सिलेक्ट करायची. अशा पद्धतीचे प्रॉब्लेम तुम्ही सोडवायचे आहेत. ठीक आहे.